I am. I are. No, no. I yes. Wait. Confusion. तुम्ही इंग्रजीमध्ये बोलताना असेच कन्फ्यूज होता का? Then this video is for you. Many people think English needs big grammar rules, but actually English starts from very small ideas. इंग्रजी शिकताना बऱ्याच वेळा लोकांना ग्रामर कठीण वाटतं. पण खरं सांगायचं तर इंग्लिशची सुरुवात खूप सोपी असते. सगळ्यात आधी आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की सेंटेन्स म्हणजे काय? सेंटेन्स म्हणजे वाक्य, म्हणजे कंप्लीट थॉट. वाक्य ऐकल्यावर समोरच्या माणसाला अर्थ पूर्ण समजला पाहिजे. म्हणजे आपलं सेंटेन्स कंप्लीट झालं. फॉर एक्झाम्पल, आय एम असं म्हणलं तर वाक्य कंप्लीट होत नाही. पण आय एम अ स्टुडंट म्हणलं की विचार पूर्ण होतं व वाक्याला एक मीनिंग मिळतं. आता या सेंटेन्समध्ये पहिला शब्द आहे आय. आय म्हणजे मी. जेव्हा आपण स्वतःबद्दल बोलतो तेव्हा इंग्रजीमध्ये आय वापरतो. ग्रामरमध्ये याला प्रोनाउन असं म्हणतात. आता प्रोनाउन म्हणजे नक्की काय? तर प्रोनाउन म्हणजे नाव वारंवार वापरणं टाळण्यासाठी वापरलेला शब्द. म्हणजेच नामाऐवजी जो शब्द आपण वापरतो त्याला सर्वनाम असं म्हणतात. तसंच इंग्रजी ग्रामरमध्ये नाम म्हणजेच नाऊनच्या ऐवजी जो शब्द आपण वापरतो त्याला प्रोनाउन असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, मी जर सतत असं म्हणाले, वेदिका इज ईटिंग, वेदिका इज स्टडिंग, वेदिका इज रायटिंग असं सतत बोलत राहिले तर ते ऑकवर्ड वाटेल. म्हणून इंग्रजीमध्ये आपण म्हणतो शी इज ईटिंग, शी इज स्टडिंग, शी इज रायटिंग. म्हणजेच वेदिकाऐवजी आपण शी हा शब्द वापरला. म्हणजेच वेदिका हे झाले नाऊन आणि वेदिका हा शब्द रिप्लेस झाला बाय वर्ड शी. म्हणजे शी म्हणजे प्रोनाउन. आता पुढचा शब्द आहे ॲम. हा शब्द खूप लोकांना कन्फ्यूज करतो. ॲम म्हणजे आहे. इंग्रजीमध्ये आहेसाठी वेगवेगळे वर्ड्स असतात. पण आज एकच रूल लक्षात ठेवा, आय सोबत नेहमी एमच येतो. कधीही आय इज किंवा आय आर येत नाही. सो यामध्ये आय हा झाला सब्जेक्ट म्हणजे कर्ता आणि एम हे झालं हेल्पिंग वर्ब जे सेंटेन्स कंप्लीट करायला मदत करते. लेट्स सी सम एक्झाम्पल्स. आय एम अ स्टुडंट, आय एम हॅपी अँड आय एम लर्निंग इंग्लिश. आता वी आर आणि यू आर बघूया. वी म्हणजे मी आणि इतर लोक. म्हणजे वी मध्ये अनेक लोकांचा समावेश असतो. इट इज अ ग्रुप ऑफ पीपल. म्हणून आपण म्हणतो वी आर स्टुडंट्स, वी आर लर्निंग इंग्लिश. जसं आय हा सिंग्युलर होता तसं वी हा प्युरल आहे. त्याच्यामुळे वी सोबत नेहमी आर हे हेल्पिंग वर्ब युज्ड होणार. याच्यात सिंग्युलर म्हणजे एक वचनी आणि प्युरल म्हणजे अनेक वचनी. नाव लेट्स सी यू. यू आर हा शब्द इंग्रजीमध्ये स्पेशल आहे कारण तो एक माणूस असो किंवा अनेक लोक असोत दोन्हीसाठी वापरला जातो. म्हणजे तू असो किंवा तुम्ही असो इंग्रजीमध्ये दोन्ही वेळा यू आर येतो. म्हणजे यू जर एक वचनी असेल तरी सुद्धा हेल्पिंग वर्ब आर येणार आणि अनेक वचनी असेल म्हणजे तुम्ही असेल तरीही हेल्पिंग वर्ब यू आर येईल. तर या सगळ्यातून एक सोपं लॉजिक लक्षात ठेवूया. सेंटेन्समध्ये पहिल्यांदा येतो तो म्हणजे कर्ता आणि कर्ता म्हणजेच नाऊन आणि नाऊनला रिप्लेस करू शकतो आपण प्रोनाऊनने. आणि त्यानंतर येते महत्वाचं म्हणजे हेल्पिंग वर्ब आणि त्यानंतर येतं ऑब्जेक्ट. म्हणजेच एखादं नाऊन असेल, ऑब्जेक्टचं किंवा फिलिंग असेल किंवा ॲक्शन असेल. फॉर एक्झाम्पल, यू आर लर्निंग इंग्लिश याच्यामध्ये यू झाला सब्जेक्ट म्हणजेच प्रोनाऊन, आर म्हणजे हेल्पिंग वर्ब आणि लर्निंग इंग्लिश इज द ऑब्जेक्ट. म्हणजे प्रत्येक सेंटेन्समध्ये सब्जेक्ट म्हणजेच प्रोनाऊन,
हेल्पिंग वर्ब हे इम्पॉर्टंट असतात. इंग्रजी शिकणं म्हणजे घर बांधण्यासारखं आहे. आय एम, वी आर, यू आर हे फाउंडेशन स्टोन्स आहेत. जर फाउंडेशन स्ट्रॉंग असेल तर तुमचं ग्रामर आपोआप इझी होतं. म्हणून आज ग्रामरच्या खोलात न जाता आपण सेंटेन्स कसा स्टार्ट करायचं हे क्लिअर केलं. तर आज आपण इंग्रजीची सुरुवात खूप सोप्या पद्धतीने केली. जर यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण एक क्विक रिव्हिजन म्हणून एक समरी टाइप चार्ट पाहणार आहोत. नाउन म्हणजे नाव. एखाद्या पर्सनचं किंवा एखाद्या प्लेसचं, थिंगचं किंवा एखादी आयडिया असो किंवा फिलिंग असो, त्या गोष्टीचे नाव म्हणजे नाउन. फॉर एक्झाम्पल, अ पेन, अ मुंबई, अ गर्ल or a book. These are all nouns. Then we saw the pronoun. Pronoun is nothing but the sarvanam. Instead of a noun, we use a pronoun. And we saw I, we, and you. In the next video, we will see about he, she, it, and they. In short, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते आणि दे म्हणजे सुद्धा ते. We will see the difference between the it and they. Then next most important part is helping words. Is, am आणि are. I सोबत नेहमी am यूज करतात. we आणि you सोबत नेहमी are हे हेल्पिंग वर्ब यूज केलं जातं आणि ही, शी, इट ह्यांच्यासोबत नेहमी इज हे हेल्पिंग वर्ब यूज केलं जातं. इज, ॲम आणि आर या तिन्हीचं मीनिंग आहे हेच होतं. म्हणजे प्रत्येक सेंटेन्स फॉर्म करण्यासाठी आपल्याला हेल्पिंग वर्ब नेसेसरी असतं. म्हणजेच एखादं सेंटेन्स आपण फॉर्म करतो तेव्हा हेल्पिंग वर्ब्स आर नेसेसरी आणि त्यामध्ये आय सोबत ॲम लागणार कारण की आय हा सिंग्युलर आहे आणि ही, शी, इट हे पण सिंग्युलर असल्यामुळे त्यांच्यासोबत इज लागतो आणि यू, वी आणि दे हे प्युरल्स आहेत त्याच्यामुळे त्याच्यासोबत आर हे हेल्पिंग वर्ब यूज्ड होणार. इन दिस वे आपण सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ब यांचा यूज करून स्मॉल सेंटेन्सेस क्रिएट करू शकतो, फॉर्म करू शकतो आणि इंग्लिश इम्प्रूव्ह करू शकतो. हा व्हिडिओ इथेच थांबत नाही कारण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रोनाउन आणि सेंटेन्स अजून कॉन्फिडेंटली वापरायला शिकणार आहोत आणि अजून इंटरेस्टिंग टॉपिक शिकणार आहोत. सो फॉलो दिस सिरीज, like and subscribe to the channel. Thank you.